शिराली श्री महागणपती महामाया देवाला सन्निधींतू आमगेल्या काशी मठाधीश परमपूज्य श्रीमद संयमेन तीर्थ स्वामीला दिव्य उपस्थितींतू आणि दिव्य कार्यक्रमालान सहस्र कुंभाभिषेक जावच्याक क्षणगणने आराम जाला. सहस्र कुंभाभिषेक म्हणटाना तुम्ही आता आम्ही पळयतसची आमगे लेद्राक एक चंद मंडळ अलंकार जाला लस ह्या विचारांत उल्लोचक श्री सुदेश भटमामन तांगेल्या पंगड आस खंयचे रितीरी आज माक्षशे एक श्रम आणि ह्या इतली चंद जावन येवका जाला रे आज माक्षशे तांगेले एक दैहिक मानसिक एक परिश्रम कशें आसता म्हण तांगेले निमगुया. नमस्कार भटमाम, कसं म्हणटाच? नमस्कार सकड ಜನಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ. एक शिराली महामाया महागणपती देवस्थान एक मस्त एक जन कुळावी अशी एक तसलं एक होड देवस्थान तसलं एक देवस्थान अंतू पल्ले दिवसाकंगा सहस्र कुंभाभिषेक जत्तस एक सहस्र कुंभाभिषेक जल्लरी पैरीतल्यांग स्वामीनंग ऐल दिवस स्वामीन म्हणलस एक देवाला प्रतिष्ठे केलेलं तसलं एक पुण्य फल मिळता म्हणून तशी सहस्र कुंभाभिषेक केलेलं निमित्त कसा मिळतं म्हणणारी एक देवाला सानिध्य अभिवृद्धी जाता तशी कसने एक ह्या जागेंत कसने एक लोपदोष पुरा जल्लल असेल त्या पुरा समजता म्हणून गेल्या शास्त्रवाक्य त्या प्रकारचे की एक सहस्र कुंभाभिषेकांतू आता बाहेर कशी यज्ञ पुरा जाताच पडे ताका कितले महत्व आसा तितले महत्व मंडळाक आसा. इथं म्हळ्यार 3 दिवस दोन यज्ञ पुरा जातास जाल्यार पल्ले दिवसाक ते सहस्र कलश कसं आसा हांगा मात्र दोन्ही मंडळ केला आम्ही म्हळ्यार हिंगा महामाया आणि महागणपती म्हळ्यार 2 देव आशिल्ले निमित्त 85 कलश अंतू 85 कलश तंतू म्हणून स्वाम्यान आज्ञे प्रकार तशें केलेला. तशी विंगड कडे जाल्यार सहस्र कलश म्हणटना 1000 दळ येता जाल्यार आमी एक मंडळ रचन करताचे. त्या यज्ञाक कितले प्राधान्य आसा तितले प्राधान्य त्या मंडळाक आसा. त्या मंडळ रचन करता जाल्यार आमकां एक दिवसान जायना. एक केल्या कडेन 2 दिवस केल्या कडेन 3 दिवस लागता. म्हळ्यार तुमी मंडळ तुमी म्हळ्यार पळयता आसाची त्या मंडळान तो कितले ते म्हळ्यार प्रति एक आमगेल्यान कशें म्हळ्यार त्या मंडळ गेले तर ताजे एक कसं म्हणजे एक ताजे एक रूल्स अँड रेग्युलेशन म्हणून आसा कळवा. पद्मम रत्तत्रयम चक्रम राशयो वीतिकस्तता म्हणून त्या मदेंत पद्म आसा ताजे नंतर 3 एक सात्विक राजस तामस म्हणून 3 वृत्त दिसता तुमकां. ताजे नंतर चक्र म्हळ्यार ते षटकोन म्हणटाचे आमी. ताजे नंतर 12 तुमकां विंगड बॉक्स दिसता पळया त्या 12 राशी म्हणटाचे. एक राशीक एक कलर म्हणून सांगताचे त्या एक कलर घालून ताजे नंतर तुमकां मस्त दळ दिसता पळया त्या एक ते पुंज म्हणून सांगताचे म्हळ्यार 5 कलश बैशित जाल्यार एक ते पुष्प म्हळ्यार पद्म तंतु प्रति एक कलश दवरनो त्या मध्येन तोटो 100 कलश ताजे नंतर 400 कलश अंतू तशी तई समेत मध्ये 100 कलश 400 कलश सुत्तांत येवन ಒಟ್ಟು 1000 कलश दवरनो पल्ले दिवसाक त्या कलश अंतू दवरन घेवन तंतू 1000 देवांक आवाहन करून त्या कलश देवाक अभिषेक करता स्वामीला हस्तोन अभिषेक करता जाल्यार एक होड कार्यक्रम. इतले कोरता जाल्यार कितले जाणांले एक प्रयत्न आसता आनी कशी तुमी रूपरेषे तयार करता? तशी हें मंडळ रचन करतना आमकां जबाबदार दिलेले तशी हांव सुदेश भट्ट आनी भरत भटमा म्हणून आमगेल्या पशी मस्त पोट दुखोवन तांणी मंडळांत पुरो मस्त एक कसं म्हणचे मस्त कडेन कुंभाभिषेका पुरो गेलेलो आसा. तशें रमेश भटमा म्हगेले बाबाजी तशें आमी 3 जाण ओट्टू मेळून घेवन सक्कड मंडळ रचना म्हळ्यार एकल्यान बण्ण फील करता वचे आनेकल्यान ते दळ सोडयता येवचे आनेकल्यान ते कसं म्हणचे ते वाली पुरो आसा पळय त्या पुरो करता येवचे. तशी 3 एक 4 जण मेळ्ळ्यार कसं म्हणचे एक मंडळ चंद्री तिरी जाता म्हणून आनी सुलाभेर जाता आनी त्या समयाक समजावन जाता म्हणून आमी 3 जाणां ओट्टू मेळून घेवन मंडळ रचन केलेलें आसा. तुमकां ह्या कोरता जाल्यार एक मार्गदर्शक ना एक गुरू म्हणून आसा कोणाला शिकलीची खंयचे रितीन? आमी कशें म्हळ्यार फुडें हांव एक भरत भटमाम एक रमेश आमगेले कापू नारायण भटमाम म्हणून आसा तांणी मस्त कुंभाभिषेकाक तांकां जबाबदारी तांणी मस्त मंडळ रचन करतना तांगेलो ओट्टू आमी मेळचे आशिल्ले. कशें म्हळ्यार तांणी बैसून कसं एक व्हड काम म्हणटात चक्रशंक गदापत मोर तांणी सोडयतना आमी कलर फील करचे एक तांगेले पुरो पळोवन घेवन आमी तांगे लागीं सिक्केल तशें तशें मस्त भटमाम आसा आमगेले योगेश भटमाम म्हणटाचे आनी पडबिद्रे सच्चिदानंद भटमाम म्हणून पुढे पुरो तांणीच कुंभाभिषेक मंडळ पुरो घालचे आशिल्ले. तशें तांगेले पुरो आमी पळोवन घेवन आमकां आतां घालचें तशें भाग्य देवान दिलेलें आसा आमकां. तशें सोमेल समेत तशें सोमेल कार्यक्रम मस्त कार्यक्रमा पुरो वचून मंडळांनी घालना निमित्त आमकां असल मंडळ पुरो रचन करचें आमकां मस्त सुलाभ जाता म्हणून सांगेत. अखेर जेन्ना पळयतना तुमकां मनाक कितली तृप्ती जाता? वय म्हळ्यार 2 दीस घालतना मस्त वांट जाता जाल्यार देवाल कार्यक्रम तशी देवाल आशीर्वाद तशी स्वाम्याल देवाल अनुग्रह तशी स्वाम्याल आशीर्वादांतू मंडळात परिपूर्ण जाला. प्रथम आमी मंडळ करतना ते गणपत दवरलेलो आसा. गणपती पूजन करून ते गणपतीक एक आरती करून पंचवर्ण ते दवरून घेवन ताका पूजन करून आमी मंडळ प्रारंभ केलेलो. तशें त्या गणपतीला अनुग्रहांतू हांगा महागणपती महामायेला अनुग्रहांतू मंडळ कंप्लीट जालेलो आसा. तशें तेज्यात तर आमकां एक पळोवच खूश आसा पळय त्या विंगडच आनी मस्त जाण येवन आमकां सांगतात पळय भटमाम बारी लायक जाला
3D अशी दिसता एक मंडल भारी चंद जाल्ला त्या प्रमाणे आमकां एक खोशी जाता धन्यवाद. धन्यवाद.